किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार यावर सध्या जी चर्चा सुरू आहे, तर त्या चर्चेबाबत अनेक चुकीच्या बातम्या येत असतानाच तुम्हीच हे उपाय केले नाही तर तुमचा हक्क कायमचा बंद होऊ शकतो। सोबतच पीएम किसान मध्ये जी 12,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे, तर त्याचा देखील लाभ तुम्हाला मिळणार नाही। तेव्हा हा व्हिडिओ पहा आणि सत्य माहिती जाणून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। कुठलीही माहिती अर्धवट ऐकली तर गैरसमज आणि नुकसान होऊ शकतात आणि चुकीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांचं नुकसानही झालं। आज सोशल मीडियावर असं सांगितलं जातंय, अर्थसंकल्पामध्ये पीएम किसानचे पैसे वाढणार आहेत। सादर होणारे केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद केली जाणार आहे। 6,000 ऐवजी 12,000 मिळणार, पण हा दावा खरा की कितपत आहे आणि मग हप्ता नेमका कधी येणार हे स्पष्ट न समजल्यास फसवणूक होण्याची शक्यता वाढते। तेव्हा या 12,000 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी सरकारने जी अट जाहीर केली, पूर्तता न झाल्यास तुमचा आता कायमचा हप्ता बंद होऊ शकतो। त्यासाठी आता काय करावं लागणार आणि पीएम किसानचा हप्ता नेमका कधी येणार याबाबत अनेकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे। आधी थोडक्यात वस्तुस्थिती पाहूयात। पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये दिले जातात। मागील हप्ता नोव्हेंबर 2024 मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता। म्हणजे आता प्रश्न असा आहे की पुढचा हप्ता कधी येणार। पण या आधीचे हप्ते देखील याच कालावधीमध्ये दिले गेले आहेत आणि 12,000 रुपये वाढण्याबाबत हे लक्षात ठेवा। अर्थसंकल्प लागू होईपर्यंत पीएम किसानची रक्कम वाढवायची असेल तर त्यासाठी स्वतंत्र सरकारी घोषणा आणि नियम बदल आवश्यक असतो। सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही, पण जर तुमचं नाव यादीत असून देखील पुढचा हप्ता अडकू नये असं वाटत असेल, तर जर तुम्ही अजूनही तुमचा किसान आयडी किंवा फार्मर आयडी बनवला नसेल तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो। हा सर्व कामे बाजूला आणि सर्व आज आपला किसान आयडी म्हणजेच फार्मर आयडी तयार करा। माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। अजून आले नाहीत का नमो शेतकरीचे पैसे? कधी येणार ते हप्ते? साहेब, ही तुमची क्लिष्ट धोरणं आणि हे कागदपत्र खूपच त्रासदायक आहेत। आम्हाला साधी मदत हवी आहे, हे असं किचकट पेपरवर्क नको। आमचे 1,500 रुपये कायमचे बंद करा, पण आधी आमदारांचं पेन्शन बंद करा आणि मंत्र्यांच्या संपत्तीची चौकशी करा। लेक लाडकी बहीण योजनेचे पैसे का अडकलेत? तुम्ही आम्हाला डिजिटल वापरायला सांगता, पण मग प्रत्येक गोष्टीसाठी कलेक्टर ऑफिसला जायला लावता। हा कसला न्याय आहे?